मंडळी, एक कपल आलंय मानसोपचार तज्ञाकडे समुपदेशनासाठी. चला बघूया या सेशन मधून लाफ्टर थेरपीचा डोस कसा दिला जातोय तेच दाखवायला मंचावर येत आहेत खडकपणाचा विकी कौशल, निमेश कुलकर्णी, विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. डॉक्टर संकेत. ओ हो 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 मिस्टर आणि मिसेस कोपर्डेकर. बरोबर. या या तुमचीच वाट बघत होतो. या या Thank हॅव you. सीट हॅव Thank सीट you. सर. बस. या या हॅव सीट. बसा. हे काय तुमचीच फाईल बघत होतो. अरे हा, उत्तम या Coincidence. रिपोर्ट वगैरे फार कमाल आहे, एकदम मस्त. काहीच काळजी करण्याचं कारण नाही. नशीब. हा. पण हे पत्रिका लावली आहे लग्नाची रिपोर्ट नंतर. हा? आणि त्याच्या मागे काय लिहिलंय? मज्जा आली पाहिजे. हा? नाही नाही, मज्जा आली पाहिजे तर मग लग्न का केले? आणि लग्न केलंय तर मग मजा कशी येणार? येते मस्त मज्जा येते. अहो काय मॅडम अहो. आणि हे काय हे 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 इथे काय लिहिलंय? ची तुमचं नाव आणि ची चौका यांचं नाव. सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ते अहो नाही, सॉरी काय मॅडम. अहो अहो चूक आहे प्रिंटरची. नाही नाही, तुमचं लग्नपत्रिका आली आहे रिपोर्ट्स मध्ये, त्यासाठी मनापासून एक्स्ट्रीमली सॉरी. नाही नाही, ती चूक आहे हा. लाज वाटते का? आ? लाज वाटते का? हे काय गंमत म्हणून बांधलंय मी? अहो प्रोफेशनल सायकॅट्रिस्ट आहे बरं का मी. हा जोकिंग गो जोकिंग. घाबरले ना. नाही नाही मॅडम सर, अहो माझा स्वभाव असा थोडा मिश्किल आहे. हे वातावरण हलकं करण्यासाठी मी ह्या ट्रिक वापरत नाही, असतो. गरजेचं आहे, हा, आणि काय महत्वाचं काय, पेशंट कम्फर्टेबल असला पाहिजे. आहे. पेशंट कम्फर्टेबल असला पाहिजे. एकदम. ओके कम्फर्टेबल. हो हो, एकदम नक्की. आहात ना. हा बोला. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हे काय? एक मिनिट. काय चाल? हे बोला म्हणजे हे बोलायला नाही सांगत आहे. आपण इथे कशाला आलोय ते बोल त्यांच्याशी. आपण हे बोलायला आलोय का इथे? चिडू नका ना, चिडू नका. चिडणं हे सगळ्यावरचं. डॉक्टर मला सांगा, हा. राग हा माणसाचा शत्रू आहे की नाही? ऑफकोर्स. अहो आता राग माणसाचा मित्र असता तर त्याला गोव्याला घेऊन गेलो असतो ना फिरायला. कन्फर्म यांचा शेवटचा शेड्यूल. नाही 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 नाही, सॉरी नाही, सॉरी. हे असं मस्करी करतात, ते प्रयत्न करतात कॉमेडी करायचा आल्यावर. नाही, नाही, ठीक आहे. ठीक आहे, काही हरकत. त्यांचा राग हा प्रॉब्लेम आहे आमचा, म्हणजे माझा. ते खूप चिडचिड करतात. बर. मी कित्येकदा सांगितलं या माणसाला, जिभेवर बर्फ ठेवत जा, डोक्यावर साखर ठेवत जा. हे करतो मी, हेच करतो मी. तोंडावर बर्फ ठेवतो आणि डोक्यावर साखर ठेवतो, म्हणजे जीभ बधीर होईल माझी आणि डोक्याला मुंग्या लागतील. हा? चिडू नाही 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 नाही, शांत व्हा, शांत. हे बघा काय होतं, याच्यानी बीपी वाढतं, याच्यानी प्रेशर येतं. हा, आपण एक काम करूया. तुम्हाला राग आल्यासारखं वाटलं ना, लेट्स विसल. शिट्टी मारायची. अशी शिट्टी मारा. बर. त्यांनी काय राग जातो? अहो हे बघा काय होतं, मन डायव्हर्ट होतं. मन डायव्हर्ट झालं की राग येत नाही. करून शिट्टी वाजवा, करून बघा बरं. मला नाही शिटी वाजवता. मग असं करा बरं. डॉक्टर आहे हा, हे करायचं मी इथे येऊन? नाही जमणार त्यांना ते. मला सांगा, हे बघा सर, तुम्हाला काय कुठला आवाज काढता येतो? हा म्हणजे तुम्ही मित्रांना कसं बोलवता सांगा. हे येतं मला. हा, असंच करतात. गुड गुड गुड, चालेल, हे पण चालेल. करा बरं, करा बरं. नाही नाही, करा ना. क्या बात है. राग आला की असं करायचं. असं करायचं. हे बघा, हे केलं ना की तुम्ही यांच्यासारखं शांत व्हाल. ही शांत आहे. आमच्या एवढं नाही यांना जमणार. माझं कसं होतं माहितीये का, माझा मूळ स्वभावच शांत आहे ना, त्यामुळे आजूबाजूला काहीही घडलं ना, ते मी चिडत नाही. मी अशीच असते. माझा काहीच तुम्हाला कालचीच गोष्ट सांगते. बर. काल अरे बापरे, काय झालं? सॉरी, मला एकदम भरून आलं. पण काल हे मला चार चौघात लोकांसमोर वाटेल तसं बोलले, शिव्या घातल्यात, मला ह्युमिलिएट केलं मला. पण मी शांत राहिले डॉक्टर. नो, दिस इज नॉट फेअर मिस्टर कोपर्डेकर.
अहो 4 चौघात त्यांना ह्युमिलेट करता तुम्ही. करतात. सोडा हो 4 चौघात वगैरे. एकट्यात सुद्धा ही बाई ह्युमिलेट करायच्याच लायकीची आहे. काय बोलताय? हे बघा अहो असं नसतं ना असं नाही कोपर्डीकर. बोलायचं अहो ना. अहो आपण बायकांचा आदर केला पाहिजे. हा? अहो बायका म्हणजे वेगळंच रसायन असतात हो. हा म्हणजे अहो बघा एक बाई तिचं माहेर सोडून सासरी येते. काय येते सांगा बरं? लग्न झाल्यामुळे सासरी येते. अहो तिच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा सगळं सोडून काय झालं चिडायला काय झालं? नाही हा लागत. शहाणपणा मला आधी शिकवायच्या आधी तिला विचारा ना मी ह्युमिलेट का केलं ते. कारण तर जाणून घ्या आधी. मॅडम सांगा तुम्ही का 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 केलं humiliate? सांग आधी. सांगणार. सॉरी डॉक्टर. चिडू नका तुम्ही. एवढं काही झालंच नव्हतं चिडण्यासारखं. छोटासा किस्सा झाला होता. मी छान घरामध्ये मी असे होते, माझं काम वगैरे झालेलं होतं घरातलं, मी आपली आता काय करायचं अशी लल्लाच होते. म्हणून मग खाली तो कानातलं मळ काढणारा दिसला मला. म्हटलं चला पटकन जाऊन येऊया, काम एखादं उरकून टाकूया. म्हणून मी पटकन धावत गेले, दार ओढलं, मी खाली गेले, तो कानातला मळ काढून घेतला, पटकन वर आले. माझ्या लक्षातच आलं नाही हो. मी ते अशा ह्याच्या सगळ्यात ना मी दार असं ओढून गेले तर ते लॅच लागलं आणि चावी आत राहिली. मला कसं कळणार? मग मला एकदम असं अरे आता काय करायचं असं झालं. एक माझा सहारा हा माझा नवरा आहे ना. मग मी त्याला आपला फोन लावला. मी म्हंटल अहो ऐका ना, चावी आत राहिलीये, दार लॉक झालंय, मी बाहेर अडकले, तुम्ही जरा चावी घेऊन पटकन या. तर मला सांगा ह्याच्यात इतकं चिडण्यासारखं काही घडलंय का? नाही, मला माहितीये. पण हे मला ऑफिसमध्ये जे 4 लोक असतील त्यांच्या पुढ्यात काय बोलले माहितीये का? तुझ्या मेंदूच्या जागी मळलेली कणिक ठेवलीये का? तुझ्यापेक्षा ना म्हशीशी लग्न केलं असतं ना तर सुखाचा संसार झाला असता माझा. पण डॉक्टर मी शांत राहिले. नाही. मी काही बोलले नाही, मी शांत पण मी सोल्युशन काढलं. मी गेले पटकन चावीवाल्याला घेऊन आले. त्याला म्हटलं मला सांगा, जर म्हशीशी लग्न केलं असतं चावीवाला आला असता का? म्हैस गेली असती, तो तयार झाला असता का? ती म्हणाली असती नसता आला तो. त्याला वाटलं असतं की ही कशी पैसे देईल ना बाबा. त्यामुळे म्हैस असती तर मग संसार कसा छान झाला असता. त्यामुळे मी आले. हे बघा मॅडम हे बघा माझ्या लक्षात येत वाल्याकडनं ते उघडून घेतलं मी. चिडू नका ना. आता त्यांना तुम्ही सांगा ना. नाही हे बघ मला मी उघडला दरवाजा. मी सांगते तुम्हाला गोष्ट. बर. तर तेवढ्यात ते मागून आले. हा. मी फोन केला होता ना त्यांना की चावी राहिली आहे, तुम्ही या पटकन. तर मी ते चावीवाला करत असताना त्यात माझी काय चूक आहे? तेव्हा ते आले त्याच्यात. आता चावीवाल्याला मी बोलवलेलं पण ते आले, मग ते चिडले परत. नाही हे बघा परत 4 चौघात ते मला वाटेल तसं बोलले. म्हणाले तुझ्यापेक्षा चिंपांझी बरा. म्हणजे मी काय म्हैस का चिंपांझी का मी कोण आहे? म्हणजे मी काय? पण मी चिडले नाही. मला माहिती आहे शहाण्या माणसाने गप्प बसावं. मी छान ओके अशी राहिले. सर दिस इज नॉट डन. अहो साधी गोष्ट आहे ना. काय एवढ्याशा गोष्टीवरनं त्यांना तुम्ही अदवा तदवा बोलता? अहो एक साधी चावी आहे ती. अहो चावी काय कुठलाही माणूस विसरू शकतो ना. कुठलाही माणूस विसरू शकतो. मान्य आहे ना मला. तुम्ही म्हणताय ना डॉक्टर, मला मान्य आहे. विसरू शकतो माणूस. आणि आपल्यासारखा जो माणूस असतो ना तो कधीतरी चावी विसरू शकतो. एक्झॅक्टली. ही बाई तशी नाहीये. ही बाई या एका महिन्यात 12व्या वेळेला चावी विसरली आहे. विसरलीस की नाही? सांग त्यांना 12व्या वेळेला विसरलीस की नाही तो चावी? आणि दर वेळा चावी विसरते तेव्हा मला फोन करते डॉक्टर. ही मला फोन करते. मी ऑफिसमध्ये असतो, मी काम करत असतो, बॉसनी मला ओव्हरलोड दिलेला असतो, ऑलरेडी कामाचं प्रेशर असतं, त्याच्यात मी काहीतरी काम करताना माझा फोन वाजतो. मला सांगते अहो ऐका ना, मी चावी विसरले, मी बाहेरच अडकले, दार लॅच झालंय, मला आतच जाता येत नाहीये, तुम्ही याल का? म्हणजे मी निघायचं. हे दरवेळी मी करायचं का? मला सांगा तुम्ही. तो जो चावीवाला ही म्हणते ना घेऊन आली ही, 4 चौक लांब होतं त्याचं दुकान. आता आमच्या कंपाऊंड मध्ये खोका टाकून बसतो तो. कारण ही सतत चावी विसरते आतमध्ये. त्याला डुप्लिकेट चाव्याच बनवाव्या लागतात आमच्या घराच्या. आमचं घर म्हणजे त्याच्यासाठी पैशाचा खजिना झालाय. हो मिस कॉल दिला की लगेच धावत येतो. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ना त्याचाच माज आहे या बाईला. मी काय करू सांगा? इतका त्रास होतो. नाही कूल डाऊन. इतका त्रास होतो ना मला नाही, डॉक्टर. सर, ऐका ना. मला माहित नाही मी काय करायचं त्या अशा वेळेला. सर बसून घ्या बसून घ्या. माझं म्हणणं आहे बसतो मी, फक्त बसतो. चिडायचं नाही. हे बघा सी दिस इज क्लासिकल प्रॉब्लेम. सी हे बघा काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात, विवंचना असतात, चिंता असतात आणि आपण काय करतो? आपण चिडतो. प्रॉब्लेम समोर आला आपण चिडलो. पण चिडण्याने प्रॉब्लेम कमी होणार का? नाही, ते तिथेच असतात. प्रॉब्लेम चिडणं वेगवेगळं आहे. बरोबर. अहो आपल्या मनाची कॅपॅसिटी काय ग्रेट आहे. आपण काय करतो? आपण चिडतो, बाण घालतो, संपलं. मला सांगा तुम्ही शांत व्हा. पहिले शांत व्हा. शांत व्हा. डोळे असे करू नका. शांत व्हा. हा चिडायचं नाही. आता मला नीट सावकाश नक्की सांगा बरं, एवढं चिडण्यासारखं
काय होतं? ऐका ना डॉक्टर, मला कळतंय तुमचं आणि मी इतका मूर्ख आहे का? अहो मोठ्या कंपनीत जॉबला आहे मी. हो. इतका मूर्ख आहे मी की बाबा चावी विसरली आणि मी लगेच चिडलो, असं होणार नाही ना डॉक्टर? बरोबर. आता माहिती आहे मला की बाबा झालंय, आता जे गळ्यात पडलं ते पवित्र झालंय, मी मान्य केलंच आहे लग्नापासून, तर आता हे सांभाळायचंय. तर विसरली चावी, बाबा बॉसला सांगितलं, 12 वेळेला सेम कारण सांगितलं, विसरली. त्यालाही कळलंय की ही बिंडो काय. पण ही जेव्हा तो कानातला चिडून नका. गप्प बस! ही जेव्हा तो कानातला मळ तो काढायला गेली होती ना खाली, तेव्हा आमचं 2 वर्षाचं बाळ माझा अथर्व आतमध्ये होता. हसू नको! माझा 2 वर्षाचा अथर्व आणि नुसता नव्हता तो डॉक्टर, तो टॉयलेट मध्ये होता. म्हणजे ही बाई त्याला टॉयलेट मध्ये शी करायला बसवलं आणि ही निघून गेली बाहेर दारलाच. आतमध्येच तो टॉयलेट मध्ये शी करतोय. त्या बाळाला भीती वाटली काही वेळाने, आई काय येत नाही, आई काय येत नाही. तो निघाला, शी तशीच होतीये, सगळं घरभर शी होतीये, बेडवर शी होतीये, सोफ्यावर शी होते, सगळं घाण. काय करायचं सांगा मी? या बाईला काहीच कळत नाही. ही आई आहे, स्वतःच्या बाळाला असं सोडून जाते एकट्याला. हे बघा हे बघा हे बघा झालं ना. हे बघा, माझ्या लक्षात येत आहे. हे बघा माझ्या लक्षात आलं. तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा अशाने बीपी वाढणार. कूल डाऊन कूल डाऊन. BP मॅडम वाढेल, हो शांत मॅडम. व्हा. हे बघा ते म्हणतात ना, काय लहान मुलगा असेल ना तर जरा काळजी घेतली पाहिजे. बरोबर. यू हॅव टू बी केअरफुल ना. केअरफुलच असलं पाहिजे हा, ना. आणि मी म्हटलं ना की हो मी सगळी काळजी घेते, चुकून कधीतरी असं होतं ना. नाही फक्त. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. आणि सर 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 ऐका ना, माझ्याकडे बघा, मी सायकॅट्रिस्ट आहे की नाही, मी ट्रीटमेंट करतो की नाही. इकडे हा हो सर 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 यांच्याकडे कशाला आणलंयस मला? तूच घरी काउन्सिलिंग करायचंस ना मला. हे बघा हेच ह्याच्यात पण चिडायची गरज. हा नाही सर हे बघा, हे जे चिडताय ना तुम्ही, तेच आपल्याला करायचं नाही. हा. हे बघा शांत व्हायचं आणि त्यांचं चुकत असेल तर त्यांना समजावून सांगायचं, प्रेमाने बोलायचं. सिंपल. पर्वत नाही करायचा. हा पर्वत करायचा नाही. राईचं पर्वत करायची सवयच आहे या माणसाला. अगं पर्वतच आहे तो. राईचा पर्वत नाही केलाय, स्वतःच्या बाळाला विसरलीस ना तू. हा पर्वतच आहे ऑलरेडी. झालं होतं एवढं. बस बस तू. तर तुम्हाला मी सांगतो, 10 वेळा या बाईला मी नॅशनल पार्कला घेऊन गेलो, फक्त एवढ्या कारणासाठी पोरगा झाल्यापासून, की तिथे जाऊन हिला दाखवायचं, ए बाई ते बघ ती माकडीन बघ दिसतीये. हा तिच्या इथे काय लटकले, तिचं पिल्लू आहे की नाही. एक क्षण ती तिच्या पिल्लाला दूर जाऊ देते का? नाही जाऊ देत. आणि ही बघा आपलं पोरग विसरलंय, ही खाली कानमार साफ करते. मी जेन्युइन प्रॉब्लेम माझा सांगितला त्यांना. त्या माकडाच्या पिल्लाला आई शेपूट, ती पटकन कुठे जायला लागला की धरते. माझ्या अथर्वला शेपूट नाहीये ना, मग पटकन तो असं पळायला लागला की धरायचं कसं? माझा प्रॉब्लेम बाकी काहीच नाहीये. आपल्या बाळाला शेपूट लावून द्यायची आता. त्याला प्राणी बनवू मी. कशाला? एवढ्या हिच्यासाठी मी पाणी बनवू आता तिला. नाही सर सर पाणी 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 बोलते ही बाई. नाही आता हे काय कशाला करायची? नाही ऐका नाही मॅडम हे बघा, नाही मला प्रॉब्लेम लक्षात आलाय आता. काय होतंय, दोघांचाही प्रॉब्लेम होतोय. हे बघा तुम्ही मॅडम एक काम करायचं, आता तुम्ही कधी बाहेर जात असाल, हा म्हणजे कधी बाजारात जात असाल, तर त्याच्या आधी असं शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि आठवायचं गॅसवर काही ठेवले का, मुलगा कुठे आहे माझा, मी पर्स घेतली का, हे अशी सगळी उजळणी करायची आणि मग बाहेर जायचं. हे माहितीये मला, मी रील्स वर बघितलंय ते. अहो, मी सांगतोय ना आता. हे मी करते. Reels काय सांगताय? मी रेग्युलर करते. हा Follow गुड करते. वा. आणि सर तुमच्यासाठी पण एक, ऐक. बघा त्या वागतील तशा, प्रॉब्लेम्स येतील, पण असं एकदम रिॲक्ट नाही व्हायचं. हा. काम कूल राहायचं. हा? आणि मनाला वेळ द्यायचा, ऑप्शन शोधण्याचा, ते शोधतं. हा ओके. मी सगळं करेन डॉक्टर, तुम्ही म्हणताय ना ते सगळं करायला मी तयार आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, मी आता मान्य केलंय हो. मला आता नाही एवढी चिडचिड होत. बरं. संसारात काय प्रॉब्लेम होतात मला माहिती आहे. गळ्यात पडलं, पवित्र झालं, लग्नापासून हेच आहे सगळं. जगतोय मी माझं आयुष्य. पण बाळाची हेळसांड करते ना, तेव्हा मला त्रास होतो. हे सण नाही, चुकून होतं ना. मध्ये बोलू नकोस. काय मी काय करायचं मला सांगा बरं डॉक्टर. काय हो, त्या दिवशी ही बाई सुपर मार्केटला गेली होती. हळूहळू जरा हळू. सॉरी, आय एम सॉरी. बापरे. काय होतंय, सुपर मार्केटला ही गेली बाई, शॉपिंग करायची होती. बर. आमच्या बाळाला घेऊन गेली, अथर्वला घेऊन. बर. बाळासाठीची शॉपिंग करायची होती. ते जे काही बेबी प्रॉडक्ट्स होते ते असे घेतले आणि ट्रॉलीमध्ये ठेवले आणि आमच्या बाळाला घेतलं आणि रॅकवर ठेवलं आणि निघून आली ही बाई. असं हे काय करायचं मी? किस्सा फिरवून सांगतायत. किस्सा फिरवून सांगतो.
एवढं काही झालं नव्हतं. तो खूप गोंधळ करत होता म्हणून म्हटलं गप्पा बस तिकडे 2 मिनिटं रॅकवर बस. मी म्हटलं पटकन आवरेन आणि जाता जाता त्याला घेऊन जाईन. ती नेमकी सुषमा भेटली. आमच्या फर्स्ट फ्लोअरवर राहते ना सुषमा पडसावळ्यांची. ती भेटली ना तर ती काहीतरी नवीन बांगड्याच घेतल्या आहेत, लिपस्टिक घेतली, दाखवत होती. तर मग तिथे गप्पा मारता मारता मी निघून गेले तर ते विसरले फक्त. चुकून झालं ना, म्हणजे मी काय मुद्दाम मी त्याच्यासाठीचेच बेबी प्रोडक्ट घेत होते ना. अगं पण बाळ महत्वाचं आहे की सुषमाच्या बांगड्या महत्वाच्या आहेत ईशा? बेबी प्रोडक्ट घेत होतीस तू, पण ते बेबी जर तू रॅकलाच अडकवून आलीस आणि तू निघून आलीस तर बेबी प्रोडक्ट आपण वापरायचे कोणावर? ती जी पावडर घेतलीस तू ती कुणाच्या कुलाला लावायची? या माणसाच्या लावायची का त्यांच्या लावायची? अहो नाही, माझ्या कशाला लावताय? चालतं ते फक्त बेबी अप्रूव्ड असतं. ते अडल्टना पण चालतं. त्यांना कशाला लावतेस तू ती पावडर? गप्पा बोल ना. इन्फॉर्मेशन दे. यासारखी वागतेस तू? बरं तो वॉचमन त्याच्या लक्षात आलं वाटतं, तर तो घेऊन आला ते जे काही आमचं बाळ होतं त्याला घेऊन आला, म्हणाला जे की काही अरे बाळ काय उपवास अथर्व आहे माझा. जे काही बाळ म्हणतो उपवास असं एवढी काळजी असती तर विसरून आली नसतीस. चिडून. तो वॉचमन आला, तो म्हणाला की मॅडम ये आपका अंदर रह गया था. तर म्हणते ए ये एक्स्ट्रा का माल हमको नहीं चिपकाने का, हमको सब पता है तुम्हारा. अरे म्हणजे मी अथर्वला बघून बोलले नव्हते. मी मागे वळून बघितलंच नव्हतं काय देतोय. मग बघ ना एकदा बघ मागे वळून कोण आहे ते. मग एकदा बघितलं नंतर मी बघितलं, चेक केलं, माझंच मुलं अगं आहे. टॅग लागलाय का आपल्या बाळाला? खाली टॅग लागलाय का चेक करायला? आपलं बाळ आहे बघायचं. अरे बापरे, आपल्यासारखंच बिंडोक दिसतंय, उचलायचं आणि घरी आणायचं, एवढं सोपं आहे ते. येण्यासारखं वागते, बाळ विसरून येते. नाही, तुम्ही हे बघा, मला लक्षात येते, मला लक्षात येते काय. फक्त लक्षात येते डॉक्टर. इतरांवर नको ना, माझ्यावर करता पुरेस आहे. हे बघा, चिडू नका. हे बघा, तुम्ही शांत व्हा. हे बघा मॅडम, तुम्ही सुद्धा गोंधळ घालताय हा? नाही, शक्यच नाही. हा? होऊच शकत नाही ना. म्हणजे? नाही, मला जमतच नाही. मी घालूच शकत नाही. मग? मी दुसरीत असतानाच माझ्या डान्स टीचरने तुला गोंधळ जमत नाही लात मारून बाहेर काढलं होतं डान्स मधनं मला. भांगडा देतो मला, ते सोपं आहे. गोंधळ. अहो गोंधळी घालतात, तो गोंधळ म्हणत नाहीये, तुम्ही घातलाय तो मेस म्हणतोय मी मॅडम. म्हणजे तुमचं म्हणणं आहे मी गडबड करते. एक्झॅक्टली. पण मला डॉक्टर तुम्ही सांगा कशामुळे आणि कोणामुळे होत आहे? आम्ही कुठेही बाहेर गेलो ना की हा माणूस चल ना लवकर ऑफिसला जायचंय, चल ना लवकर ऑफिसला, चल ना ऑफिसला जायचंय लवकर. का एवढं प्रेशर येतं ना की म्हणजे मला काय घ्यायचं काय नाही पटकन कळतच नाही. परवा लिपस्टिक घ्यायची होती मला, विसरले मी. चल ना मध्ये लिपस्टिक विसरले मी. बरोबर आहे, लिपस्टिक विसरलीस ते सांग, अख्खं बाळ विसरून आलीस ते सांगू नकोस त्यांना. एकदा अथर्वला विसरले तर केवढी चिडचिड काय अगदी. एकदा विसरलीस तू? खरं सांग, त्यांच्या समोर खोटं बोलू. एकदा विसरलीस तू? 200 वेळा विसरून आलीस तू त्याला, 200 वेळा किमान. 200 खूप होते. मला सांगतो डॉक्टर, माझं पोरग आहे ना 2 वर्षाचं आहे, पण स्वतः मोठं झालंय. त्याच्या कर्तृत्वावर जे काही झालंय ते, या बाईचं काही कर्तृत्व नाही त्याच्यात. तिने आई म्हणून काही कर्तव्यच केलेलं नाहीये स्वतःचं. सगळं त्यांनी त्याचं केलेलं आहे. मार्केटमध्ये जाते ही बाई कांदे टोमॅटो विकत घ्यायला, बाळाला घेऊन जाते आमच्या बरोबर. कांदे टोमॅटोचा भाव करते. अरे ऐसा कैसा 15 को नहीं, हम तो 10 ही देगा, 15 को मैं लेगा ही नहीं, बटाटा तुमके पास रख लो असं म्हणून चिडते, काहीतरी राडा करते आणि घरी निघून येते. बाळ तिथेच. ते माझं बाळ रडतं, त्याचं घर शोधतं आणि परत येतं. घरी येतो. माझं बाळ चिवट आहे हो. ते चिवटेना म्हणून टिकलंय अजून घरात, नाही तर या बाळीने कधीच हरवलं होतं त्याला. चिडण्यासारखं नाहीये काही. ते भाजीवाले असेच असतात, ते उगाच 15चं 20 करून सांगतात. मग का आपण फसायचं? अगं काय? बटाटे आणायच्या ऐवजी बाळाला घेऊन यायचं हे कसं विसरतेस पण तू? सर ऐका ना. आणीन पुढच्या वेळेला. नाही, मला चिडायचं त्रास व्हायला काय? लागला डॉक्टर. मग हे काय हे बघा, हे बघा बीपी वाढेल तुमचं, मी सांगतोय तुम्हाला, ऐका माझं. हे वाढतच आहे माझं बीपी. आणि हा ना प्रॉब्लेम हिचा नाहीये. हे जे आता बिंडोकपणासारखं उत्तर दिलं नाही नी, हे हिच्या खानदानाच आहे. काढा आता माझं खानदान. काढणार मी. हिचा मामा आमच्या लग्नात, आमच्या दोघांच्या लग्नात हिचा मामा. आता ते भटजी काय म्हणतात, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. हिचे 3 मामा होते. 3 मामा 3 मुली घेऊन आले. काय करायचं? बरं, हाईट त्या 3 पैकी एकही ही नव्हती. मग? पण मला तेव्हाच कळायला हवं होतं. म्हणजे लाकूड तोडायला जशा 3 कुऱ्हाडी होत्या ना, तशा 3 दिसत होत्या मला. त्यांना घरी आणलं असतं ना, सुखी जगलो असतो मी. पण ही बाई नको असं झालंय मला. इतका राग येतो मला या बाईचा. अहो, हिचा बाप हिच्या आईला संध्याकाळी मार्केटमध्ये घेऊन जातो, येताना घरी दुसऱ्याच बाईला घेऊन येतो. एकदाच झालं होतं. अरे जी आई आहे, जी खरीच आई आहे, ती झुंबाच्या क्लासमध्ये सापडते कुठेतरी, योगाच्या नावाखाली शवासन करत असते. ती दमते, तिला दमायला. बाबास! जास्त बोल. गोट्या असतात ना, गोट्या सोडतो ना आपण, तसे हिच्या घरातले सकाळी निघतात, संध्याकाळी जेवढे येतील तेवढी फॅमिली. खूप होतंय. ठीक होतं या. एवढे
जास्त होते तुम्ही आता माझ्या फॅमिली बद्दल परक्या माणसासमोर वाटेल ते बोलताय. बोलणार का मी? नाही का बोलणार बोलणार मी. का नाही, बोलणार काय? नाही परक नाही तुम्ही थांबा अहो, मॅड- परक्या- नाही 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 परक्या माणसासमोर असे घरचे वाबडे काढायची गरज आहे अहो, का मी एवढ्या वेळ गप्पपणे ऐकून घेतो मी कशी हसती आल्यापासून बरोबर, बरोबर. मी चिडचिड केली आहे का नाही, नाही. मी यांच्याबद्दल वाईट वाईट बोलली नाही, काय? मग ह्यांनी परक्या माणसासमोर का बोला अहो मॅडम मी परका माणूस आहे का मी सायकेट्रिस्ट आहे ना तुमचा असाल ना तुम्ही नाही, नाही. तुम्ही नाही पण ह्यांनी बोलायची गरज नाहीये ना अहो, पण तुम्ही घरी असाल सायकॅट्रिस्ट यांनी असं बोलायची गरज नाहीये अहो त्यांनी बोललंच पाहिजे ना अहो तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आलाय अपॉइंटमेंट मग काय करू मी नाही, नाही, म्हणजे- घरच्यांबद्दल बोलायला नाही ना नाही, ऐका, अपॉइंटमेंट ऐका, बघा, मॅडम, काय होतंय ना? मला नाही, बोलायचंच नाही, नाही तुमचं काय मला काही होतंय? बोलायचंच नाही बघा, कारण नाही, काय त्यांचं चुकीचं आहे. चिडणं काही अगदीच- यांनी असं तुमच्यामुळे- माझ्या घरच्यांबद्दल थोडस असं नाही नाही हे बघा काय होतं माहिती काय का ते होतंय? चिडतायत ते ते बरोबर आहे ते चिडतायत. चिडतायत ते चिडतातच. पण त्याला कारण तुम्ही पण आहात. मी नाहीये. नाही, तुम्ही मान्य करत नाही मी काही ना चुकीचं नाही नाही करत तुम्ही नाहीये. अहो तुम्ही मान्य करा ना नाही, तुम्ही कशाला चिडता- मान्य- ए, गप्पा! बोलू नका मग डोक्यात घाला आता बोलू नका काही. बोललेच ना काय तरी काय बाई आहे ही? हा? काय डोक्यावर पडले का बाई अरे मग पासून सांगतोय गोंधळ घालू नका तर जी मी भांगड्याचं ते मला भांगड्या अरे काय लाज वाटते काय ना अरे ती घरात बाहेर जाते तिचं ते लहान लेकरू घरात तिथे ते शी करत असतं आणि ही नाही ही कानातला मळ काढायला जाते तिथे ते पोरग पोट साफ करते ही कान साफ करते हे जस्ट मीच सांगितलं अहो ही सुपर मार्केटला जाते ते पोरग घेते रॅकवर ठेवते ती घरी अशीच येते अहो काय अर्थ त्या पोरासाठी जीव जळतो माझं पण तेच होतं नाही अहो हिचं खानदान वेड आहे खानदान वेड मला मामा तीन मुलींना आणला तीन मुली बाबा हिचं मी पण दाबा थोडं हा गुड नाही झाली पाहिजे ना आपली. मला असं कुणी आलं नाही हो इकडे कुणी नाही आलं ते तुम्ही श्वास घ्या आधी. शांत व्हा तुम्ही शांत व्हा प्लीज तुम्ही शांत व्हा शांत श्वास घ्या आपण. तुम्ही ते टक करता का हा? नाही येतं तुम्हाला ते टक किंवा शिट्टी वाजवा शिट्टी जाऊ द्या त्यांना येत नाही मी एक काम करते तुमचं ना शुगर लो होईल तुम्ही साखर घ्या थोडी. प्लीज घ्या Please. नको मला काही नाही असं नाही करायचं पटकन हे जाल बघा. वगैरे डॉक्टर हा, हे बघा. बॉल थोडा वेळ मी धरतो हा घ्या. साखर खा तुम्ही बरं वाटेल तुम्हाला शुगर लो झाली ना की मग खूप काय लहान बाळात का अथर्व पण असंच करतो अहो काय दिलं ते काय हे फेस येतोय का वॉशिंग पावडर सारखं आहे का अय्या ईशा म्हणजे वॉशिंग मशीनला मी पिठी साखर टाकली आई गं, पटकन चला मशीन खराब होईल बापरे, काय- अथर्व कुठे काय माहिती येईपर्यंत होतं इथे आता लक्षात मशीनचं महत्वाचं आहे अथर्वाचं काय घेऊन बस पटकन चला मशीन खराब होईल डॉक्टर आय एम सॉरी नाही, जातो मी मी चावी माझ्याकडे ती किती पुढे गेली तरी मलाच जावं लागेल नाही का परत चावीवाला येणार ते सगळं होणार हं? तर मी जातो फक्त एक थोडं लक्षात ठेवा आमचा अथर्व आहे ना तो येईल कदाचित तर तो इथे आला ना की त्याला बसवा आणि मग तर मला फोन करा मी चावी उघडतो आणि पटकन येतो आणि त्याला घेऊन जातो हा प्लीज खरंच येईल तो मी म्हटलं ना चिवट आहे तोच त्याचा मोठा होणार आहे मला या बाईलाच सांभाळावं लागणार आहे हा प्लीज सॉरी आणि थँक्यू हा भयानक धुवाधार परफॉर्मन्स बाप रे आणि एंड तर काय फारच कमाल फार मजा आली येस सिद्धू धुआधार नाही धुरंधर परफॉर्मन्स धुरंधर पार्ट 2 क्या बात आहे एकदा जोरदार टाय होऊन जाते वा वा बहारदार म्हणजे मजा आली यार कसं सुरू झालं स्किट आणि त्यात एक वाक्य होतं म्हणजे तो पंचलाईन होती खरी की संकेतचा शेवटचं स्केड्यूल असं वाटतंय पण मी भावा सांगतो हा मंच शेवट करणार आहे हा मंच सुरुवात करणार आहे तुम्ही सुरुवात दमदार आहे तुझी भावा म्हणजे मी तुला सांगतो आणि ते शेवटी जो काय ट्विस्ट आणला ना तू भाई म्हणजे दाद्या वा वा म्हणजे तुझ्यात काय आग आहे ताकद आहे त्या 5 मिनिटात तू दाखवलीस कमाल सुपर संकेत वा बहारदार मला नाही आवडला भाई निमिष भावा निमिष तुझा त्रागा बघून ना दाद्या मला दम लागत होता म्हणजे फक्त त्यात पंचलाईन नाही आहे त्यात ते फ्रस्ट्रेशन पण सांगायचं आहे त्यात तू चेंडू घेतोयस मॅनरिझम पकडतोयस त्यात ईशा मध्ये मध्ये तिच्या एक गोष्टी सांगतोय त्या इन्कॉर्पोरेट करतोयस आणि परफॉर्मन्स देतोयस भावा क्या बात आहे कडक आणि हिचं काय करायचं असं मी लिहिलेलं आहे ईशा असं लिहिलं की तुझं काय करायचं तुझी भीती वाटली मला भीती म्हणजे तिला कॅज्युअल वाटतं पोराला सोडणं तिला कॅज्युअल वाटतं हे पात्र तू जी निभावलंस ते कडक होतं तुमच्या तिघांचे कॉम्बिनेशन कमाल आहे भावा बहारदार हो हो सई मला असं वाटतं की 2 पात्र हाय पिचला कधी लो पिचला बोलतात पण तू पोरी पुटपुटून पंच काढत होतीस ईशा
हॅट्स ऑफ. फार मजा आली तुला असं बघताना. आणि आम्ही म्हणजे तुझ्यामुळे आम्ही इतके अलर्ट राहिलो की काय बोलली असे आमचे कान टवकारले होते, कारण तू इतक्या सटल आणि मध्ये मध्ये रिॲक्शन्स देत होतीस. आम्हाला खिळवून ठेवलं होतं. ईशा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मजा आली. सो मच. निमेश, फार सुंदर कॅरेक्टर वठवलंस. संकेत, फार कमाल. मला फार आवडलास तू. म्हणजे शेवटच्या ह्याच्यात तुझी बॅटिंग केली आहेस. म्हणजे 3 बॉल मिळाले तर 3 बॉलला तू सिक्सर्स मारलेले आहेस. आणि प्रत्येक तुझा शॉट कुठे कुठे स्टेडियमला गेला आम्हाला बघण्यात फार मजा आली. गाईज, थँक्यू. खूप मजा आली. खूप मजा आली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.